सदस्य सरोजा सुतार मॅडम आणि आपल्या सर्व शिष्टमंडळाचं स्वागत करतो। आपण अनेक गोष्टींचा ओहापोह केला, अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत, पण आपण जे काही अतिक्रमणच्या नोटिसेस देतोय किंवा सर्वेक्षण करतोय या संबंधीची आमची एक विस्तृत भूमिका आणि यामागचे कारण मी माणसं आपल्याला सांगतोय की असं आहे सर की आपण जसं नमूद केलं त्याप्रमाणे खरंच काही भागापुरती याचिका होती, परंतु सन्माननीय न्यायाधीश महोदयांनी त्याचं PIL मध्ये म्हणजे जनहित याचिकेत रूपांतर करून ती सर्वत्र लागू केली आणि ती लागू केल्यानंतर जवळजवळ 2 वर्ष ती याचिका सुरू राहिली। त्या याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने अनेक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो काढून कोर्टाला सादर केले की याचिका सुरू झाल्यानंतर आणि तोडक कारवाया सुरू झाल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी बांधकामं सुरू आहेत आणि हे सर्व फोटो मुख्यत्वे करून साहेब गावठाणातले आणि LIG-MIGतले किंवा माथाडी विभागातले होते। आणि आत्ताच जे कोर्ट आले आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना असेल की अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध त्यांची खूप कडक आणि ताठर भूमिका आहे आणि आमचा विभाग जो आहे तो अनधिकृत बांधकामाविरोधात काम करत असल्यामुळे कोर्टाचे आदेश त्याबरोबर MRTP आणि MLC ऍक्टचं पालन करणे हे आमचं संविधानिक कर्तव्य आहे। त्यामुळे कोर्टाने ही याचिका 23 मार्च 2025 ला डिस्पोज ऑफ केली। ती डिस्पोज ऑफ करताना 27 तारखेला त्यावेळेला त्याने आपल्याला 2 निर्देश दिलेले आहेत। त्यातला एक निर्देश असा आहे साहेब की नवी मुंबईच्या पूर्ण क्षेत्राचं सर्वेक्षण करायचं आहे, पूर्ण क्षेत्राचं 4 महिन्यात सर्वेक्षण करायचंय आणि सर्वेक्षण करून आपलं संविधानिक कर्तव्य पार पाडायचंय। ते पार पाडताना साहेब त्यांनी आपल्याला एक निर्देश दिले जे सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे बुलडोजर बाबा केस असं जिला म्हटलं जातं त्या केसचे निर्देश असे आहेत आपल्याला की सरसकट आपल्याला कारवाई करता येणार नाही। ज्याला कोणाला आपण अनधिकृत बांधकाम निदर्शनास आलं की आपण त्याला सुनावणीची आणि चौकशीची नोटीस द्यायची। सुनावणी चौकशीची नोटीस म्हणजे तोडक कारवाईची नोटीस नाही साहेब, ती अशी नोटीस आहे की ज्या कोणी बांधकाम केलेलं आहे त्याला आपण सुनावणीची संधी देतो। तो आपल्याकडे 15 दिवसानंतर सुनावणीच्या चौकशीच्या नोटीस नंतर 15 दिवसांनी आमच्याकडे येतो। आमच्याकडे अशा जवळजवळ 1000-2000 सुनावण्या झालेल्या आहेत। त्या सुनावणीमध्ये आपण त्याच्याकडची उपलब्ध कागदपत्रे पाहतो, त्या कागदपत्र, मालकी हक्क, त्याने केलेलं बांधकाम, त्या बांधकामाच्या परवानगी व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम या सगळ्याची चौकशी करतो आणि त्याची कागदपत्र घेऊन त्याला हे नियमित करण्यासाठीची संधी देतो की हे नियमित करण्यासाठीची संधी म्हणजे आपल्या नगररचना विभागाकडे अर्ज करावा लागतो किंवा मालकी मिळवण्यासाठी अतिरिक्त मिळवण्यासाठीचं जे काही प्रतिपूर्ती करायची ती करायला त्याला संधी देतो। ती संधी दिल्यानंतर त्याने आपल्या नगररचना विभागाकडे अर्ज केला नाही केला किंवा जे काही होईल त्यानंतर आपण MRTPच्या त्याला नोटीस देऊन MRTPची नोटीस दिली तर ती 32 दिवसानंतर पुढे तोडक कारवाई होईल। आतापर्यंत सर मी अश्योर करतो आपल्याला की आपण माथाडी विभागात ज्या काही नोटीस दिल्या त्या सर्व सुनावणीच्या नोटीस आहेत आणि ज्या ठिकाणी कोर्टाचे आदेश इंडिव्हिज्युअल आदेश आले त्याच ठिकाणी आम्ही MRTPच्या नोटीस दिलेल्या आहेत। आम्ही सुनावणीच्या नोटीस देतोय, पण असं झालं तुम्ही जसं म्हणालात एक नोटीस आली की सगळ्यांमध्ये संभ्रम पसरतो, भीतीचं वातावरण होतं आणि त्या भीतीपोटी अनेक ठिकाणी आम्हाला सर्वेक्षण करू दिलेलं नाही जे आम्ही नंतर करून घेतलं बऱ्याचशा विगरसली। पण या नोटिसेस फक्त सुनावणी चौकशीच्या आहेत आणि माझी विनंती आपल्याला हे कळवू इच्छितो की साहेब याच्याने आपल्याला नियमितीकरणाची संधी मिळणार आहे। जर ते आपण जसं म्हणता की आपण विधिमंडळात हा प्रश्न मांडला, अनेक ठिकाणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा नगरविकास मंत्री साहेब यांची भेट घेतली आणि हे नियमित करण्यासाठीची जी काही प्रक्रिया ती पार पाडावी अशी आपण सांगितलेलं आहे। तर असं आहे की सिडको म्हणा किंवा आम्ही म्हणा आम्ही धोरण बनवणारे नाही आहोत, त्यामुळे हे जर धोरण झालं TDR आपण जो सांगितलं की आता TDR वाढला, याला अतिरिक्त FSI मिळाला, मग ऍज बिल्ट आपल्याला जर ती FSI वाढल्यामुळे जर संधी मिळाली तर ते घेऊन आपण त्याला नियमित करू शकू किंवा नियमितीकरणाची संधी पुढे उपलब्ध होईल। पण तोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं आम्हाला अनिवार्य असल्यामुळे आम्ही चौकशीच्या नोटीस देतो, चौकशीच्या नोटीस झाल्यानंतर सुनावणी घेतोय, सुनावणी घेतल्यावर नियमितीकरणाच्या संधी देतोय। नियमितीकरणात ते पात्रच नसेल म्हणजे समजा एखाद्याचं असं आहे, आपण अनेक ठिकाणी पाहिले साहेब की G+1 ची परवानगी असेल त्याने G+3 बांधलं, आम्ही सुनावणी चौकशीत समजा एक्झिस्टिंग FSI किंवा विकत घेतल्यानंतर संधी मिळाली तर नियमित होईल, पण अनेकांनी G+5 G+7 अशा प्रकारे बांधलेले आहेत म्हणजे अगदी गाडी जाणार नाही, सायकल जाणार नाही किंवा एखाद्याचं कुठे त्या परिसरात दुर्दैवी मृत्यू झाला तर अगदी मयत काढायला सुद्धा जागा नसते, अशा प्रकारची व्यवस्था आहे। तर या वेळेला आम्हाला त्याच्या विरुद्ध कारवाई करणं भाग आहे जसं आपण सांगितलं सर, किंवा आम्हाला त्याला मग MRTPची नोटीस देऊन पुढची कारवाई करणं भाग आहे। परंतु हे कुठं करताना कुठे आम्ही
आधी त्याला एमआरटीपीची नोटीस देऊन लगेच तोडक कारवाई करतो असं कुठेही करत नाही. आम्ही सुनावणी चौकशा घेतोय, सुनावणी चौकशा निमित्त करण्याची संधी देतोय आणि त्यानंतर ही कारवाई करणार आहोत. हे सेम सर आपल्या याच्याबद्दल पण आहे. ज्या गावठाणामधल्या इमारती आहेत, म्हणजे मूळ गावठाणाच्या भोवती जीईएस आपण गावठाण एक्सटेन्शन किंवा विस्तारित गावठाण बोलतो, या गावठाणामध्ये ज्या काही इमारती झालेल्या आहेत, गरजेपोटी झालेल्या आहेत, त्या गरजेपोटी इमारतींबाबत पण अशीच भूमिका आहे की आम्ही त्याला एमआरटीपीची नोटीस देत नाहोत. आम्ही सुनावणी चौकशीची नोटीस देतो. सुनावणी चौकशी नोटीस आमच्याकडे आल्या, ती लोक जेव्हा कागदपत्र घेऊन येतात, ती कागदपत्र घेऊन आल्यानंतर बाबा आपल्याला ही नियमित करण्यासाठी आधी ही जागा तुमच्या मालकीची व्हावी लागेल. ती जागा मालकीची झाली की त्यानंतर आमच्याकडे तुम्ही ॲज बिल्ड प्रस्ताव सादर केला की आमच्या नगररत्न विभाग त्याला नियमित करण्यासाठी काय कार्यवाही करावी लागेल हे सांगेल. तोपर्यंत आपल्याला वेळ मिळेल, तो वेळ मिळेल आपल्याला हे नियमित करण्यासाठीची आपण सर विधिमंडळाद्वारे प्रयत्न केले, आपण आपल्या पक्षाद्वारे प्रयत्न केले की ते सुद्धा होऊ शकते. त्यामुळे सध्या तरी इथल्या लोकांनी भयभीत व्हायचं कारण नाही की महापालिका काहीतरी आत्ता नोटीस दिली आणि उद्या आपलं तोडलं जाणार नाही असं मुळीच नाही. प्रत्येकाला ह्या चौकशी, सुनावणी, त्यानंतर हिअरिंग नंतर एमआरटीपीची नोटीस या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर ते वाचवणं शक्यच नसेल आणि ते तोडावंच लागणार आहे. अशा वेळी आम्ही तोडकाम करणार आहोत कारण ते आमची संविधानिक ड्युटी आहे आणि आम्हाला सर 4च महिन्याचा वेळ दिला, त्या 4 महिन्यात आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळे माझी आमच्या या शिष्टमंडळातर्फे, आमच्या महापालिकेतर्फे सर आपल्याला विनंती आहे की हे नियमित करण्यासाठीची जी प्रक्रिया असणार, आम्ही धोरण बनवणार नाही आहोत. हे धोरण बनवण्यासाठी जे काय असावे ते आपल्या पातळीवर प्रयत्न झाले तर माथाडी म्हणा किंवा आपले गरजेपोटीचे प्रकल्पग्रस्त म्हणा यांचं अधिक सुकर होणार आहे. परंतु यासाठी याबद्दलही अनेक गोष्टी आहेत की आम्हाला कोर्टाने जो कोणी अनधिकृत बांधकाम केले आणि तिथे वास्तव्य आहे ते तुम्ही जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत त्यांना 300% किंवा तिप्पट त्यांचं प्रॉपर्टी टॅक्स द्या. मग हे कोर्टाचे आदेशच निर्देशच आहेत 80/2013च्या याचिकेमध्ये, त्यामुळे आम्हाला ते द्यावे लागत आहे. यावरती अजून सांगतो की आमची जी काही प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी आहे ती सर्वात जास्त थकबाकी सर गावठाणामध्ये, जिथून प्रॉपर्टी टॅक्स गेले अनेक वर्ष बदलत जात नाही. परंतु आम्हाला आमची जबाबदारी की हे दरवर्षी प्रिंट करून आम्ही देणं भाग आहे, त्यानुसार आमच्या अशा नोटीस आपल्याला येत आहेत.